निमित्ताने आपण दिवंगत आमदार नामदेवराव भटकर यांना मरणोत्तर भीमरत्न पुरस्कार देणार आहोत. तर त्यांचे चिरंजीव, तर त्यांना आपण हा पुरस्कार 9 मेला या कार्यक्रमामध्ये देणार आहोत. तसेच या कार्यक्रमाला छत्रपती शाहू महाराज येणार आहेत आणि आपले ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे ते अध्यक्ष असतील आणि आपले गौरव लोखंडे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. काही प्रश्न असेल तुमचे विचारा. सन्मान करून स्वागत करू इच्छितो. आम्हा सगळ्या मंडळींना अतिशय आनंद आहे. नांदेड ही ऐतिहासिक नगरी आहे. या नगरीतून अनेक साहित्यिक निर्माण झाले, साहित्याची निर्मिती झाली आणि एकूणच देशाच्या आणि महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अतिशय श्रद्धेनं आणि निष्ठेनं त्या काळात त्यांना शोधक दृष्टीनं शोधणं आणि त्यांचा यथोचित आणि योग्य तो सन्मान करणं हे माणूस म्हणून आपलं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य आपण सातत्यानं अविरत आणि अविश्रांतपणे 21 वर्षापासून सद्यस्थितीमध्ये सोल्युशन फुले शाहू आंबेडकरी विचारधारामध्ये आहे असं आमचं ठाम मत असल्यामुळे नांदेडच्या आयोजित करत असते आणि या साहित्य संमेलनाला यशस्वी करण्याची नांदेड शहरामध्ये सत्यशोधक विचारमंच आणि नांदेड वगळा महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनच्या संयुक्त विद्यमानाने 21व्या आंबेडकरवादी साहित्य संमेलन 9 मे 2026 रोजी नांदेड शहरातल्या शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहामध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमामध्ये अनेक स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. या ठिकाणी कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज आणि नांदेडचे खासदार आदरणीय नरेंद्रजी चव्हाण साहेब आणि SC/ST कमिटीचे सदस्य गोरक्ष लोखंडे साहेब यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रम अतिशय चांगला आहे आणि नांदेड शहरातल्या आंबेडकरवादी जनतेच्या हृदयामध्ये घर करून राहणारा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यामध्ये आमच्या सर्व उपस्थित मान्यवरांच्या आज उपस्थितीमध्ये हा कार्यक्रमाची या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे आणि सदर कार्यक्रम हा अतिशय चांगला होणार आहे अशी या ठिकाणी मी घोषणा करतो. जनतेला हेच आवाहन करेन की सदर कार्यक्रम 9 तारखेला असल्यामुळं नांदेड शहरातील तमाम जनतेनं आमच्या या आयोजनाला साथ देऊन सदर कार्यक्रमाला प्रचंड प्रमाणात उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा असे मी या ठिकाणी आवाहन करतो. धन्यवाद. आंबेडकरवादी साहित्य संमेलनाची परंपरा ही 21 वर्षाची आहे. डॉक्टर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला भारत निर्माण करणे, सामान्य माणूस त्याचं हित आणि अधिकाराचं रक्षण करणं आणि समाजामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता या विचारावर आधारित असलेली समाज रचना निर्माण करणं हा या साहित्य संमेलनाचा हेतू आणि उद्देश आहे. या साहित्य संमेलनामधून ज्यांना आपली विचार द्यायची आहेत ते साहित्यिक आपल्या सर्वांचे परिचित पत्रकार आवटेजी हे या ठिकाणी येणार आहेत. त्यांची प्रकट मुलाखतही सुद्धा या साहित्य संमेलनामधून होणारी आहे. या साहित्य संमेलनामागचा हेतू असा आहे की माणूस हा सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि त्याच्या विकासासाठी देशाला मिळालेलं संविधान हे अतिशय उपयुक्त असं आहे. आणि या माध्यमातून जर आम्ही लोकांपर्यंत साहित्याच्या माध्यमातून जर नाही गेलो तर लोक सर्व असताना सुद्धा समस्येत असतील, अडचणीत असतील. म्हणून साहित्य हे समाजाचं प्रतिबिंब असतं. समाजात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा मूलभूत आणि व्यवच्छेदक विचार घेऊन समाजाला संस्कारक्षम करणारं ते एक क्षेत्र असतं. अशा साहित्य संमेलनात आम्ही शेवटच्या स्तरातल्या माणसापर्यंतचा विचार करणार आहोत. सृजनशील माणूस बनला पाहिजे. अपेक्षित असलेला माणूस हा सुखी आणि समाधानी असला पाहिजे. यासाठी आंबेडकरवादाशिवाय
या देशाला आणि जगाला पर्याय नाही, ही आमची भूमिका सातत्यानं 21 वर्षापासून या शहरामध्ये मांडत आहोत. जात, धर्म, वंश या पलीकडे जाऊन माणूस हा केंद्रबिंदू ठेवून त्याचा विकास करण्याच्या उद्देशानं, सृजनशील बनवण्याच्या उद्देशानं हे संमेलन आपल्या सर्वांच्या मदतीनं यशस्वी होईल याचा प्रचंड विश्वास माझ्यासारख्याला वाटतो. धन्यवाद. सर, साहित्य संमेलनाला राज्य शासनाचं अनुदान मिळतं, ग्रामीण साहित्यिक असो की अनेक साहित्य संमेलनाला मराठी भाषा संवर्धनासाठी. या साहित्य संमेलनाला अनुदान मिळावं शासनाचं आपली अशी काही भूमिका आहे? आजपर्यंतचा अनुभव असा आहे की साहित्य संमेलनं ही प्रस्थापितांची झालीत, जी सरकारच्या जवळची आहेत आणि सरकारला आपलीशी वाटतात, त्यांनाच अनुदान मंजूर होतात. हा आतापर्यंतचा इतिहास आहे. ही साहित्य संमेलनं सामान्य जनतेसाठी सरकारने काय केलं हा प्रश्न विचारणारा आहे, त्याचा ठाव घेणारा आहे. आणि अशा अवस्थेमध्ये आम्ही सरकारकडून काही अपेक्षा अनुदानाची करू तर ती पूर्णच करणार नाही याचा विश्वास आम्हाला आहे. म्हणून त्या अनुदानाच्या भानगडीत न पडता प्रत्येक समाजातल्या खालच्या थरापर्यंतच्या लोकांचं आर्थिक योगदान घेऊन प्रत्येकाच्या घामाचा पैसा या आंबेडकरवादी साहित्य संमेलनाला लावून हे संमेलन यशस्वी करणं हीच खरी संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा अभिप्रेत आहे. म्हणून कुठल्याही अनुदानाची मागणी न करता, अपेक्षा न करता हे साहित्य संमेलन स्वबळावर आणि जनतेच्या बळावर आम्ही संपन्न करण्याचा इरादा केलेला आहे. धन्यवाद.